आपण क्रॉफर्ड मार्केट मधनं टीप काढले ना, आपल्याला या महिन्यात 10,000ची गरज होती. अरे बाबा तेच डोळे मिटले, मनात बाबांचं नाव घेतला, डोळे उघडले, समोर हा भाई 1 लाखाचा कुत्रा आहे, पण बाबांनी पाठवलाय, त्यामुळे लबाडी करणार नाही, फक्त 10,000ला विकणार. ए ऐक ना, ए गौरव ऐक ना, हाय ना, हा तो टफी आहे. टॉफी? टॉफी नाही टफी, याचं नाव टॉफी आहे. तुला कसं माहिती? तुझा कुत्रा आहे? माझा नाही रे, ती पोरगी आहे ना. पोरगी? घरात पोरगी आहे? घरात नाही बाहेर आहे रे. आत येणार आहे? अरे नाही रे बाबा, तू मग तिचा काय? तिचा डॉग आहे? आंटींचा. कुणाची आंटी? ती पोरगी आहे ना, तिची आंटी. नाही म्हणजे ऍक्च्युली तिची पण खरी आंटी नाहीये ती. अरे मग आंटी कोणाची आहे? तुझी आहे? मला तर अंकल पण नाही, मला आंटी याचा संबंधच नाही रे, माझी आंटी नाहीये ती. अरे पण हा कोण आहे? मी सांगतो. हाय, मी साहिल, मी तुमचा 3रा रूम पार्टनर. अरे आओ ना फिर, वेलकम भाई वेलकम. अबे खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 4 यार, आप मैं टॉफी. अरे 3च झाले. और गौरव. आता 3घच बसा आणि त्या पप्पीला बाहेर घेऊन जा. ए पण तुला कसं माहिती याचं नाव टॉफी आहे? तुझा कुत्रा आहे? अरे परत ते थांब ना. एक काम कर ना पप्या, तू या टफीला ना आतमध्ये बांध, हा बाहेर ये शांतपणे, मी तुला आपल्या लेवलला सगळं नीट समजावून सांगतो. ओके? फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. काय बोललाय? आज तुझा पहिला दिवस आहे ना. हा, एक काम कर, तू जेवण मागव. हा, आपण जेवता जेवता बोलू ना. ठीक आहे चालेल. याला चल, आतमध्ये. आलोच. पप्या राणे की जय. चला आता जेवण करून घ्या आणि झोपा. आधीच त्या टफी मागे दमछाक आणि मग ती आंटी, आणि हो राग राग मारामारी करून झाली आहे ना बाईंची. संकोच न करता जेवायचं. जेव. पण तुझं ताट कुठे? नाही जेवणार. खा म्हणून. घरात आल्या आल्या साकडं घातलं मी देवाला, तुझा टफी आणि नोकरी परत मिळू दे म्हणून. आता टफी परत येईपर्यंत तरी माझा उपास. तू का? तू माझ्या आई सारखी वागू नको. हो, सध्या आईच आहे मी तुझी. आणि आता जेवली नाहीस ना तर आई रट्टे देईल बरं. जेव. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.